छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील लहाण्याची वाडी येथील विद्यार्थ्यांना नदी पार करण्यासाठी जीवघेण्या प्रवासाचा सामना करावा लागतोय। नदी पार करण्यासाठी अक्षरशः थर्माकॉलवर बसून या विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतोय। पाहुयात विद्यार्थ्यांच्या जीवघेण्या प्रवासाचं वास्तव नेमकं कसं आहे। शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास, नदी पार करण्यासाठी थर्माकॉलचा वापर, पुलाची मागणी मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील लहाण्याची वाडी गाव विकासापासून कोसो दूर आहे। येथे गिरिजा नदीवर पूल नसल्यानं ग्रामस्थांना आणि विद्यार्थ्यांना पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। पावसाळ्यात नदीला पूर येताच दळणवळण पूर्णपणे खंडित होतं। पर्यायी रस्ता नसल्यानं शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ थर्माकॉलच्या सहाय्यानं नदी पार करतात। विद्यार्थ्यांचा हा प्रवास जीव धोक्यात घालणारा ठरतोय। आमच्या इकडनं 25 ते 30 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेला शिकतात। त्यांना थर्मासच्या सहाय्याने ने करण्याचं काम मी सध्या करतो। त्यांना दुसरा मार्ग नाही, त्यामुळे त्यांना इथनं निवून आणून सोडणं लागतं। त्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचा जीव मुठीत धरून येतात। इकडं पूल व्हावा अशी आमची मागणी। आम्हाला दुसरा मार्ग नाही काही। ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून या ठिकाणी पूल बांधण्याची मागणी केली, मात्र शासनाकडून या मागणीवर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार शासनाच्या दुर्लक्षामुळे आतापर्यंत नदीत 3 जणांचा बळी गेलाय। त्यामुळे तातडीनं पूल किंवा पर्यायी रस्ता तयार करण्याची मागणी येथील नागरिक करतायत। तो थर्माकोलचा वापर करून आणि त्याच्यावर आम्ही ये जाय करतो, कारण त्याच्यावर अशी भीती आहे एखादा समजा खाली पडला त्याचं जास्त भेव आहे। असं 3 जीव अशी जाईल आमची। हो, त्याच्यामुळे आम्ही थर्माकोलचा वापर केला। आम्ही त्याच्यावरून भीती होऊन जाऊ शकत नाही। आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला काहीतरी इथं जाण्याकरता करून देणे। पावसाळ्यात गिरिजा नदीला पूर येताच लहाण्याच्या वाडीतील विद्यार्थ्यांना शाळेसाठी थर्माकॉलवर बसून नदी पार करावी लागते। पाण्याचा जोर, घसरण्याचा धोका आणि थर्माकॉल उलटण्याची शक्यता असल्यानं शाळेत जाणं आता धोक्याचं ठरतंय। सरकारच्या वतीनं या ठिकाणी पूल बांधण्याच्या हालचाली अद्यापही सुरू नसल्याने कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे। दुसरीकडे जीव मुठीत ठेवून या विद्यार्थ्यांचा या ठिकाणावरून प्रवास अद्यापही कायम आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।